आणि आता भुजबळांसंदर्भात एक मोठी बातमी सध्या समोर येते। मंत्रिपद न मिळाल्यानं छगन भुजबळांनी आता राज्यसभेवर सुद्धा जाण्यास नकार दिलेला आहे। राज्यसभेवरती आता जाणं म्हणजे मतदारांच्या विश्वासासोबत प्रतारणा करण्यासारखंच होईल असं भुजबळ म्हणाले। तसंच जहां नहीं चैना वहां नहीं असं म्हणत छगन भुजबळांनी सूचक विधान सुद्धा केलंय। त्यामुळेच भुजबळ पुढे काय पाऊल उचलणार याची आता उत्सुकता आणि हाच प्रश्न राजकीय वर्तुळात सुद्धा विचारला जातोय। मी तुम्हाला सांगितलं ना 8 दिवसापूर्वी त्यावेळेला मी ते प्रपोजल पूर्णपणे नाकारलं आणि सांगितलं मी आता माझा विधानसभा पदाचा राजीनामा देऊ शकत नाही। ती माझ्या मतदारांची प्रतारणा ठरेल, त्यांचा विश्वासघात ठरेल। मी नाही जाणार, तुम्ही 1-2 वर्षानंतर आपण विचार करू त्याचा असं मी त्यांना सांगितलं। चर्चा झाली का गेल्या नाही त्याच्यानंतर अधिवेशन अटेंड नाही करणार पुढची काय भूमिका असेल? आता बघू, जहां नहीं चाइना वहां नहीं। तर एकंदरीतच मोठी घडामोड आहे। भुजबळांनी राज्यसभेवर जाण्यासही आता नकार दिलाय। त्यांनी साफ सांगितलंय की राज्यसभेवरती जाणं म्हणजे मतदारांच्या विश्वासासोबत प्रतारणा असेल। आपल्या प्रतिनिधी रुपाली बडवे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। रुपाली, काय सांगाल? मोठं विधान जे आहे ते छगन भुजबळांनी केलंय, नेमकं त्यांच्या मनात तरी काय चाललंय? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर छगन भुजबळ यांनी अजित पवारांची साथ धरली होती आणि आता आपण बघतो जेव्हा खरं तर निवडणुका सुरू झालेल्या आहेत, लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुद्धा खरं तर छगन भुजबळ यांची इच्छा होती लोकसभा निवडणूक लढण्याची, मात्र पक्षाने त्यांना तेव्हा संधी दिली नव्हती। तेव्हा देखील ते काहीशे नाराज झाले होते आणि आता जेव्हा विधानसभा निवडणुका झालेल्या आहेत, या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा खरं तर छगन भुजबळ या निवडणुकीला सामोरे गेले, त्यांना चांगलं मताधिक्य मिळालं आणि आता ते निवडून आलेले आहेत। मात्र जशा पद्धतीने राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे, छगन भुजबळ यांची संधी हुकलेली आहे, त्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं गेलेलं नाहीये आणि याच्याचमुळे कुठेतरी आता आपण बघतो की छगन भुजबळ हे नाराज आहेत आणि जाहीरपणे मी नाराज आहे असं त्यांनी बोलून सुद्धा दाखवलं। त्यांच्या या नाराजीनंतर पक्षाच्या वरिष्ठांकडून असं सांगितलं जात होतं की छगन भुजबळ यांना आम्ही राज्यसभेवरती पाठवू, त्यांना आम्ही योग्य ती दुसरी कोणती जबाबदारी देऊ, त्यांचा आम्ही योग्य तो मान सन्मान ठेवू, अशा पद्धतीने खरं सारवासारव करण्याचा प्रयत्न पक्षाच्या वरिष्ठांकडून केला जात होता। मात्र आता छगन भुजबळ यांनी जशा पद्धतीने विधान केलेलं आहे की मी जर आता राज्यसभेवरती गेलो तर माझ्या ज्यांनी मला मतदान केले आहे त्यांच्याशी प्रतारणा होईल। तर ही आताची जी भूमिका जी आहे ती छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे। दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा ते असं म्हणतात की जहां नहीं चैना वही नहीं रहना, आणि असं पूर्ण वाक्य त्यांनी कंप्लीट केलं नाहीये, त्यांनी ते वाक्य अर्धवट सोडलेलं आहे आणि त्यांच्या या अर्धवट वाक्यामुळेच खरं तर आता चर्चा सुरू झालेली आहे। छगन भुजबळ हे अजित पवार यांची साथ सोडणार का, अशा पद्धतीचा एक खरं तर प्रश्न आता अनेक जण विचारत आहेत। छगन भुजबळ यांच्या नाराजीची चर्चा खरं तर कालपासूनच राजकीय वर्तुळामध्ये खरं तर रंगत आहे। मात्र आज जशा पद्धतीने छगन भुजबळ यांनी माध्यमांच्या समोर आपली भूमिका खरं तर मांडलेली आहे, त्याच्यामुळे आता छगन भुजबळ नेमक्या पुढच्या काही दिवसामध्ये कोणती भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। छगन भुजबळ हे त्यांची टोकाची पाऊल उचलणार का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। आणि आता याच्या संदर्भामध्ये पक्षाच्या वरिष्ठांकडून नेमकं कोणतं त्यांची कशा पद्धतीने त्यांचं मन वळवलं जातं, त्यांना दुसरी कोणती जबाबदारी दिली जाते का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सातत्याने छगन भुजबळ यांच्यावरती अन्याय होतो आहे अशा पद्धतीचं चित्र आता पाहायला मिळत आहे। लोकसभेनंतर रुपाली आपण पाहतोय की छगन भुजबळ यांच्यावरती अन्याय होतो असं बोललं जात आहे, परंतु यावेळी त्यांनी जे वाक्य केलंय त्यामध्ये त्यांनी एक शब्द सोडला आणि तो शब्द काय असेल हे तर छगन भुजबळ सांगू शकतील। नेमकं ते काय करतील हे पाहणं महत्त्वाचं आहे।